जंगल जमीन आमचा आहे तर आमचा आहे ना, की बाबा हो नांगेल. 15 लोकांना सांगला का याही कुठेला आहे, कुठेला बाबा तुझी चूक झाली, तू मान्य कर, गावामध्ये काडी मोडून टाक, उद्यापासून हारी. मी आदिवासी छाती काढून नाही चालायचं. टी शर्ट राघोबीचे टी शर्ट सगळं बिरसा लोक 9 ऑगस्टला असं छाती काढून येत ना, मंगा नावाचं सगळं घमेली फावडी चांगलं फाडफाड इंग्लिश बोला, जी लँग्वेज येईल ती बोला, कुठं जा, पण आपला मूळ आहे ते विसरू नको. की जग आपल्याकडे आशेने बघते, तर ती आशा तुम्ही फोल ठरवू नका. ह्या पृथ्वीवर जर जीवन जगवायचं असेल, टिकवायचं असेल, तर आदिवासी जगला पाहिजे. आदिवासी स्वतःचं घर कसं बनवतो, आपल्या लोकांमध्ये ती प्रथा आहे की देवाच्या नावाचं झाड असेल त्याचं पान पण वापरत नाही, ती करत त्या चांगला आपू करत तू वॅट, ही गोष्ट मनाची काढून टाका. एकान सांगला का एक तारप्यामध्ये 71 प्रकारचे वेगवेगळे चालवा बोला. हा त्या देवाचा लगीन लावाया, गावदेवाचा ते पण वापरत, पोरा पोरांचा लगीन लावा ते पण वापरत, माणूस मेला ते पण वापरत, पण ते ढोल तेच हा, पण चालव वेगवेगळा. देवाचे चाला वेगळा आहे, पोरांचा लग्न लावायचा चाला वेगळा आहे, मरत वेगळा. एकंदरीत जी परिस्थिती इथली आहे, आणि म्हणून जो मी वारसा सुरुवातीला सांगितला की वारली चित्र हे 10,000 वर्षापूर्वी जुनीच आहे, आणि इथला हा जो वरचा मूळ आदिवासी आहे, मूळ वाशी आहे, त्याची आज परिस्थिती खूप वाईट झालेली आहे. आज बिचारासारखं जीवन त्याला जगावं लागतंय, आणि म्हणून वाचवण्यासाठी आता कोणी येणार नाही. फक्त आता स्वतःला समजून घ्यायचं. आणि म्हणून सांगितलं की मी कोण हे मी सातत्याने मला शोध घेत राहिलो, आणि म्हणून आपल्या लोकांनी मी कोण हे समजलं पाहिजे, आणि त्या माध्यमातून सगळ्या गोष्टी समस्या सोडवण्यासाठी सामूहिकतेने जो पूर्वीचा माणूस जगत होता त्या पद्धतीने एकत्र आलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. मी पूर्वीचं एक उदाहरण सांगेन की आदिवासी माणूस पूर्वी शिकारीला जायचे. शिकार करत असताना पूर्ण समूहाने शिकार करायचे. त्याच जोडीला खोड काढण्यासाठी ना कुत्रे पण असायचे. तर ज्याच्या घरचा कुत्रा असेल तर त्या कुत्र्याचा वाटा पण आदिवासी माणूस देतो. ज्याने शिकार मारली तोच मोठा नाही, तर जो कोणी त्याच्यामध्ये सहभागीचा होता तर सगळे त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि हा विचार करून सामूहिकतेने एखादी गोष्ट करायची असते. आजचा हा थोडा पावसाळ्याचा काळ आलेला आहे, थोड्या दिवसांनी पाऊस पडणार आहे. पूर्वी घर साकारायची झाली की कोणा मजुरीची अपेक्षा नव्हती. हा ठीक आहे, माझा करून लाग, थोडे मग तुझा पण करून लाग, असं एकमेकाला मदत करून आपली लोक काम करायचे. पण आज काय झालंय, पैसा, हर एक गोष्टीला पैसा. मला एवढे तिकडे मिळतात, मला तिथे एवढे मिळतील तर मी जाईन. तर ही परिस्थितीमुळे आज माणसाची हालत खूप खराब झालेली आहे. हर एक गोष्टीच्या बाबतीत, जसं मी शिकारीचं सांगितलं तसं शेतीच्या बाबतीत पण लोक सामूहिकतेने एकमेकाला मदत करायची. त्यामुळे चांगल्या पद्धतीने शेती व्हायची. सगळ्या गोष्टी, नांगरणी असेल, चल बाबा माझ्याकडे एक नांगर आहे, तुझ्याकडे एक नांगर आहे, तुझ्याकडे एकत्र आपण 2 लावू, ते एक दिवसात काम आटपून घेऊ, तुझ्याकडे त्याच्याकडचा येईल तो तिसरा पण करू. तर अशा पद्धतीने एकमेकाची शेती व्हायची आणि लोक खुश होते. तर आताची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे विकास सांगतो आपण, डेव्हलपमेंट सांगतोय, ह्या विकासाच्या नावाखाली आदिवासीचा विनाश होतोय. फक्त माणसाचाच नाही तर एकंदरीत इथल्या संसाधनाचा, जंगलांचा, जमिनींचा, इथल्या झाडाच्या, जी वैविध्यपूर्ण वनस्पती होत्या त्या संपतायत. आता हा जो खरंच रड येते. एक दिवशी मी प्रवास केला कुठून, धानेवरी पासून तर गंजाड पर्यंत, ज्या नवीन हायवे बनतोय, तर नुसते फक्त मातीचे ढिगारे 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 आणि आजूबाजूला डोंगर खचवलेले दिसले. मग थोडस सेन्सिटिव्ह होऊन असं विचार केला पाहिजे, तो डोंगर खचवत असताना फक्त तिथून माती नाही काढली जाते, तिथे कितीतरी जीवांची वस्ती असणार आहे, कितीतरी लोकांची, त्या पक्ष्यांची घरटी असणार आहेत, कितीतरी कीटक त्या ह्याच्यावर जगत असणार असतील. खाली रेंगणारे जे का असतील, साप असतील, उंदीर असतील, ते त्याच्यात जगत होते. ससा असेल, कोल्हा असेल, ते त्या जंगलाच्या आधाराने जगत होते. पण ही विकासाची परिभाषा खूप वेगळी आहे. त्याला फक्त तिथला काय दिसते, दगड दिसते, माती दिसते, पण उभी असलेली झाडं, मधुमक्षीची छत्त असतील, हर एक प्राण्याचा राहण्याचा अधिवास असेल, हा खतम होतोय. त्याच्याबद्दल कुठलं ऑडिट नाही, कॅल्क्युलेशन नाही, बस विकास करायचा आहे.
आमची गाडी 100-150 किलोमीटरच्या वेगाने धावली पाहिजे, हे त्यांचं लक्ष आहे. पण त्या विकासाच्या नावाखाली हे जे काही नष्ट होतंय ते कधीच भरून येणार नाही. ही परिस्थिती आता उडवलेली आहे. कारण फक्त हायवे नाही आहे, भविष्यामध्ये त्याचं अजून एक्सपान्शन होणार. बाहेरील हॉटेल्स येणार, गॅरेजेस येणार, हळूहळू आमचा आदिवासी माणूस संपत जाणार आहे. इथे काहीच राहणार. रेल्वे झाली आणि एवढा मोठा भयानक परिस्थिती पालघरमध्ये उद्भवते की वाढवण सारखं महाकाय बंदर येते आणि ते असं सांगतात की 5,000 एकर जमीन ते समुद्रात तयार करणार. मग त्या 5,000 एकर जमीन समुद्रात तयार करण्यासाठी ते जी त्यातली खोली आहे ही 20 मीटर खोल आहे आणि त्यांना 12 किलोमीटर आतमध्ये जायचंय. मग विचार करा, एवढं जर फील करायचंय, तेवढं जर भर टाकायची तर माती मुरूम आणायचं कुठून? तर शेवटी ही चांगली हरे भरे जंगल आहे, हा डोंगर आहे, ह्याच्यावरच कुऱ्हाड चालणार आहे आणि हे सगळं त्या समुद्रामध्ये नेऊन टाकणार आहे. त्याच्या बदल्यात काय मिळणार आदिवासीला? काहीच मिळणार. भकास जंगल नष्ट होणार आहेत, त्याची संस्कृती संपणार आहे, त्याचं नाच गाणं जाणार आहे. कारण एखादं गाव उठणं म्हणजे ते फक्त गाव नसतं, त्याचे हजारो वर्षाच्या परंपरा, बिलीफ्स, सगळ्या गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या असतात, त्याची नाळ तोडणं असतं. आणि म्हणून मला हे तुम्हाला सांगायचं आहे, कारण शाळा इथेच आहे, आपल्याला इथेच शिकायचं असतं, अभ्यास इथेच होत असतो. म्हणून मी विचार करतो, आदिवासीला ह्या जमिनीबद्दल प्रेम का आहे असं. तर मग मी हा अभ्यास करताना लक्षात आलं मला की आजही हॉस्पिटलाइज डिलिव्हरी, कारण मी काम केलंय सरकारी दवाखान्यामध्ये पण मेडिकल ऑफिसर म्हणून, आजही आदिवासी माणसाची हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली महिलेची, तर तिची नाल आहे, तिचा जो वर आहे, जे काय बाहेर पडतं ते डस्टबिन मध्ये टाकला जात नाही, ते घरी आणलं जातं आणि ह्या जमिनीत गाडलं जात. म्हणून 9 महिने पोटात आम्हाला आमची आई पोचते आणि त्याच्याशी जी नाळ जोडलेली असते ती नाळ परत आमच्या ह्या धरती मातीच्या पोटात आम्ही ठेवतो आणि हे आम्ही नातं सांगतो ह्या जमिनीशी. म्हणून आम्हाला ह्या जमिनीबद्दल प्रेम आहे की 9 महिने मी आईच्या पोटात त्या नाळेच्या माध्यमातून श्वास घेतला, जगलो, पण आता पुढचं जे लाईफ आहे, माझी नाळ कुठे गाडले? मातीत गाडलेले. आणि म्हणून ह्या मातीशी माझं नातं आहे. आणि म्हणून आदिवासीला दुःख तेव्हा होतं जेव्हा त्याच्या हातातून जमीन निघून जाते. म्हणून हे आमचं नातं नाळेसोबत जोडलेलं आहे की आमची नाळ संपलेली नाही. आमची आईच्या पोटातून, उदरातून आम्ही बाहेर जरी आलो असेल, पण ही आमची धरती माता आहे, ह्या धरती मातेमध्ये आमची नाळ गाडलेली आहे. आणि म्हणून आदिवासी दुःखी होतो जेव्हा त्याच्या हातातून जमीन जाते. ही आमची आई आहे आणि ते आमच्या हातातून निघते, जाते. आणि म्हणून जे सांगतो की बुलेट ट्रेन आहे, मुंबई रोड एक्सप्रेस आहे किंवा वाढवण सारखा होतोय, वेगवेगळे विकासाचे प्रकल्प येत आहेत, पण लोकांना वर करणे जरी आदिवासी माणूस बोलत नसला, पण तो आतून खूप दुःखी आहे, त्याचं ते भावना व्यक्त करू शकत नाही. म्हणून मी खूप विरोधी आहे दारूचा. पण दारू का पितात ह्याची कारणं पण आपण शोधली पाहिजे. हौस म्हणून कोणी पित नाही आहे, त्याच्या मागे भरपूर कारणं आहेत, ती कारणं शोधणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून भले मी डॉक्टर असलो तरी मी नेहमी सांगतो काय, आम्हाला ना मानसिक डॉक्टराची गरज आहे, समजून घेईल अशा लोकांची गरज आहे. आम्हाला कोणी समजूनच घ्यायला तयार नाही. त्यांच्या विकासामध्ये आम्ही भरडलो गेलो काय, मेलो काय, त्यांना काही फरक पडत नाही. मागच्या वर्षीचीच घटना आहे, जानेवारीची 19 एप्रिल, रखरखत्या उन्हात विकासाच्या नावाखाली 8 घरं जमीनदोस्त केली गेली, पण सरकारला बिलकुल दया माया नाही. त्यांना फक्त हायवे कसा धावला पाहिजे ते दिसलं, पण एखाद्याच्या डोळ्यासमोर त्याचं घर मोडणं, अख्खा संसार उद्ध्वस्त करणं हे प्रशासनाला कधीच कळणार नाही. आणि ह्या कारणासाठी कधी कधी लोक दारू पित असतील, कारण कोणाशी शेअर करणार, कोणाशी बोलणार माझा दुःख, कोण ऐकणार माझं? ज्या भरोशावर आम्ही आमचं सगळं दिलं ते प्रशासन आदिवासींची बाजू घेत नाही. हे माझं सरळ म्हणणं आहे. कायदे केले, कायद्याचा अवलंबन कोणी करत नाही. ग्रामसभा आली, पेसा कायदा आले, FRA आला, अॅट्रॉसिटी कायदा आला, राईट टू एज्युकेशन आला, सगळं आलं, पण ज्याने ज्या पद्धतीने वागायला पाहिजे ते सरकारी अधिकारी त्या पद्धतीने वागत नाही. आरोग्याचा अधिकार आला, पण आरोग्यासाठी पण आम्हाला हिडीस केलं जातं. आता आले पोट वाढून, असं झालं तसं झालं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे टोमणे मारले जातात. आणि एकदा आमचा माणूस, आदिवासी माणूस म्हणजे दुखावला, तो पुन्हा त्या वाटेला जात नाही.
तर हे लोकांचे एक स्वाभिमान आहे. आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे ती खूप वाईट आहे. आणि म्हणून हे जगणं आदिवासीचं लोकांनी समजून घेतलं पाहिजे कधीतरी. ह्यांना काय वाटतं की उघडा नगडा आदिवासी म्हणजे त्याला समज नाही, असं नाही आहे. त्याला खूप समज आहे, वैज्ञानिक गोष्टीतून पण समज आहे. या निसर्गाशी तो वाचन करतो, अभ्यास करतो, निरीक्षण करतो, म्हणून तेवढी वर्ष जगला ना. तुमचे विज्ञानाचे शोध नव्हते तेव्हा हजारो वर्षापासून जंगलात राहतच होता ना. तुमची मॉडर्न मेडिसिन नव्हती तेव्हा पण तो स्वतःचे उपचार करतच होता ना. हे सांगायचंय. तुमच्या आजच्या नवीन नवीन अन्न पद्धती नव्हत्या तेव्हा पण तो जगलाच ना. त्याला वली करणं येतं, त्याला थानकुल्या करणं येतं, त्याला पिठाच्या भाकरी करता येतात, त्याला गुलगुल्या करता येतात, हर प्रकारचं व्यंजन त्याला माहिती आहे. असं नाही की आज तुमच्यावरच जगतोय असं. आणि ते अतिशय नैसर्गिक खाणं होतं, ते जगणं होतं. आणि म्हणून ही परिस्थिती आहे. तर त्याच्यासाठी पुन्हा मी तेच सांगतो की बाहेरचं येऊन कोणी परिस्थिती बदलणार नाही. आणि इथल्या तरुणाला मला हेच सांगायचंय की स्वकडे बघा, स्वतःकडे बघा. मी कोण आहे पहिला अॅनलाइज करायला शिका. माझं अस्तित्व काय आहे, कशामध्ये आहे, माझा समाजाचं अस्तित्व कशामध्ये, सामूहिक संस्कृती काय आहे हे समजून घ्या, परंपरा काय समजून घ्या. उगीच मॉडर्नच्या नावाखाली बाहेर धावायची गरज नाही. आणि म्हणून मी ह्या बाबतीत ऑर्थोडॉक्स आहे. कधी बाहेरचा येऊन तुमच्या गावदेवाला पाया पडत नाही. तुम्ही का इतरांच्या देवाला जाऊन पाया पडता? का आपला बाप आपण विसरतो, का आपली आई विसरतो? भले काळी असेल पण ती आपली आई आहे, तिचा रिस्पेक्ट करायला शिका. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करणार नाही, स्वतःच्या कुटुंबाचा रिस्पेक्ट करणार नाही, तुम्हाला कुठेच रिस्पेक्ट मिळणार नाही. आणि म्हणून बाहेरच्या गोष्टींचं थोडं स्तोम आहे ते बाजूला ठेवा. पहिलं स्वतःला समजून घ्या की माझं जगणं काय आहे, माझी जीवन पद्धती काय हजारो वर्षापासून राहिलेली आहे. तर ह्या ज्या गोष्टी जोपर्यंत आपण समजून घेणार नाही, ह्या निसर्गाचं नातं समजून घेणार नाही, तोपर्यंत आदिवासीचं टिकणं खूप कठीण आहे. नाही तर ह्या विकासाच्या अंधीधोडमध्ये आपण संपून जाणार आहोत. आज जे मुंबई सारख्या ठिकाणी कधीतरी बोरेवली नॅशनल पार्क असेल, गोरेगाव असेल, हा आदिवासी लोकांचा पट्टा होता. विरार पासून, वसई पासून ह्या सगळ्या आदिवासी लोकांचा पट्टा होता. आज बोईसर आहे, पालघर, हे सगळे आदिवासी लोकांचीच जमिनी होत्या. पण आज तिथे औषधालय आदिवासी शिल्लक नाही, आदिवासी नाही, त्याची संस्कृती नाही, त्यांच्या परंपरा नाही. बाहेरून आलेल्या लोकांच्या परंपरा लोकांनी स्वीकारल्या आणि त्या पद्धतीने स्वतःलाच लोक नष्ट करायला लागले. तर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यासाठी जर आपल्याला टिकवायचं असेल, टिकायचं असेल तर निसर्ग टिकवला पाहिजे. आणि ह्या जग पण आपल्याबद्दल विचार करतो. युनो सारखं जे मशिनरी आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, किंवा वातावरण बदलाचे जे काही परिणाम दिसत आहेत, ते त्यांना अपेक्षा आहे की आदिवासी जगला तर निसर्ग जगणार आहे. तर आदिवासीला माहिती आहे की निसर्गामध्ये कसं जगायचं, झाडं कशी वाढवायची, हे कसं टिकवायचं. नाहीतर एवढं का घनदाट जंगल होतं, आदिवासीने 4-5, 5-5 माळ्याचे सागाचे बंगले बनवले असते, सागाच्या लाकडाचे. एवढी मोठी लाकडं होती आपल्याकडे, पण गरजेपुरतच त्याने घेतलं. आणि म्हणून ह्या ज्या जागतिक तापमान वाढीचा विचार करत असताना जागतिक संघटना पण आदिवासीच्या जीवनशैलीचा विचार करतो. तर मला आदिवासी तरुणांना, तरुणींना, आदिवासी समाजाला सांगायचंय की जग आपल्याकडे आशेने बघते, तर ती आशा तुम्ही फोल ठरवू नका. ह्या पृथ्वीवर जर जीवन जगवायचं असेल, टिकवायचं असेल तर आदिवासी जगला पाहिजे. आदिवासीच्या परंपरा जगल्या पाहिजेत, त्याची जी मोरल व्हॅल्यू आहेत ती जगली पाहिजेत. आदिवासी बिलकुल हिंसक नाही आहे. आदिवासी सरळ साधं जीवन जगणारा माणूस आहे. तो कधीच कोणाशी हिंसक वागला नाही. त्याने फार तर तीर धनुष्य बनवलं, गलोल बनवलं, कशासाठी? शिकार करून खाण्यासाठी, कोणाला मारण्यासाठी, कोणावर आक्रमण करण्यासाठी त्यांनी कधीच तयार केलं. तर हे आदिवासीचं जगणं. आणि एक मला सांगायचंय, मी जो इथे शिकलो की आज जग ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा ग्लोबल वॉर्मिंग ह्याने चिंतित आहे. हे कशामुळे होत आहे? तर पुऱ्या जगातल्या सरकारांनी अभ्यास केला की आपण कार्बनचं उत्सर्जन जास्त केलं, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि ओझोनला भोग पडले आणि ही अतिनील किरण आता समुद्र हे पाण्यावर यायला गेलेली आहेत आणि म्हणून बर्फ वितळायला लागला आणि हळूहळू हे भरायला लागलं. तर झिरो कार्बन इमिशनच्या बाबतीत मी अभ्यास करताना म्हणजे असं लक्षात आलं, आदिवासीचं घर एक्झॅक्ट
जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं तुम्ही पण त्याच्यावर विचार करू शकता, आणि हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आम्ही पण तसे बिघडलो, आता कॉन्क्रीट आणि विटांची घरं बांधायला लागलो. पण झिरो कार्बन इमिशनची जेव्हा गोष्ट करतो तेव्हा आदिवासीच्या घराचा मी विचार केला, तर आदिवासी स्वतःचं घर कसं बनवतो. तर आदिवासी काय करतो, सगळ्यात प्रथम एक जागा पसंत करतो. ती जागा अशी पसंत करतो की जराशी उंचावर असेल, ती फार चिखल असणारी असेल, ती अशी असेल की जिथे मुरुम थडा अशी कडक जमीन असेल. ती जागा पसंत केल्यानंतर जंगलात जाऊन झाड पसंत करतो. झाड तोडताना पण तो विचार करतो की केवढ्या उंचीवर तोडायचं की जेणेकरून त्याला पुन्हा झाड उपले फुटतील. ते तोडल्यानंतर तिथे कुठल्या मशीनचा वापर करत नाही, तर फार तो कुऱ्हाडीचा वापर करतो. तिथे स्वतःची एनर्जी वापरतो, स्वतःची ताकद वापरतो, कुठली मशीन वापरत नाही. ते झाड तोडून आल्यानंतर वाहायचं असेल तर कुठली मशीनवाली मोटर वापरत नाही किंवा ट्रक वापरत नाही, तर बैलगाडी हा ना, नाही तर माणसंच उचलून आणणार. म्हणजे स्वतःची एनर्जी तिथे ती आणल्यानंतर ती लाकडं उभी करणार. उभी केल्यानंतर त्याला जी काय लाकडं आवश्यक ते लावणार. ही जी ताकद वापरणार आहे ती फक्त स्वतःची एनर्जी आहे. तिथे कुठलं काय कार्बन पेटवायची गरज नाही, कार्बन उत्पन्न होईल अशी करायची काय गरज. ते उभं केल्यानंतर काय करणार, तर लाकडाने ते साकारणार, त्याच्यावरती पावली गवत असेल ते ठेवणार. म्हणजे तिथे तुम्हाला ॲस्बेस्टोसची सिमेंटची पत्रे तयार करण्यासाठी फॅक्टरी जावं लागत नाही. कॉन्क्रीटसाठी कुठेतरी कंपनीत सिमेंट तयार करावं लागत नाही. वीट भुजण्यासाठी एनर्जी घालवावी लागत नाही. कूड करायचा आहे तो पण कार्विनचा करायचा आहे, त्याला मातीत ही पुन्हा गारा लावायचा आहे. बरोबर आहे. इथे तुम्हाला कुठे आग पेटवून काय तयार केलं असं काय आहे का, नाही. म्हणजे झिरो कार्बन इमिशन हे आदिवासीच्या घराच्या बाबतीत आहे. कुठल्या प्रकारे बा तुम्ही मॉडर्नचे एखादं घर, तुम्हाला सलिया पाहिजेत, स्टील पाहिजे, ते कुठेतरी खदांमधून ब्लास्टिंग करून काढून त्याला एक्स्ट्रॅक्ट करून फॅक्टरीत नेऊन गाळून लोखंड त्याच्यातून ते सलिये तयार होणार आहे. म्हणजे पाहिजे तेवढी एनर्जी तिथे तुम्हाला घालावी लागेल. सिमेंट फॅक्टरीमध्ये पण पाहिजे एवढं पाणी ओतून तुम्हाला ते बारीक पावडर करून त्याच्यातून सिमेंट तयार करावं लागणार. म्हणजे तिथे पुन्हा एनर्जीचा वापर आला. विटा पण तयार करत असताना तुम्हाला ते भाजावं लागणार आहे, तिथे पुन्हा तुम्हाला कोळसाचा वापर करावा लागेल, एनर्जीचा. ह्याच्यामुळे कार्बन एवढ्या प्रमाणात यूज होतो. पण आदिवासीच्या घराबाबतीत तसं नाही. ते नैसर्गिकपणे ते घर बांधवलं जातं. लाकडं आणली, ती जंगलातून आणली, उभी केलं, त्याला कूड घातला असेल का असेल ते सगळं नैसर्गिक, त्याला लिपला असेल ते पण माती शेणाने. म्हणजे कुठल्या प्रकारचं कार्बन 0% पण कार्बन इमिशन झालं नाही. आणि आज म्हणून युनो पण विचार करते की जी लाईफस्टाईल आहे ती आदिवासीची लाईफस्टाईल सारखं जगलं पाहिजे, अजून जागरूक झाला पाहिजे. त्याचा हक ठीक आहे ना, सांगा शिकला ना, आता अधिकार घ्या पण शिकला पाहिजे ना. जंगल जमीन आमचा आहे तर आमचा आहे ना. प्लीज जरा शिकलो काय चालू शहराकडे हलू 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 हलू. गावाकडे यायचं होतं, गांधीजींनी विचार दिले ते आपल्याला. तो बॅरिस्टर असेल तर उलटा गावाकडे. आता आपली लोक शहराकडे चालली. काहीतरी चेंजेस पाहिजे. संस्कृतीत तारपेचा इतिहास काय आहे आपला? आता एक्झॅक्ट तारप्याच्या बाबतीत आपण सांगायचो, जसा जनरेशन टू जनरेशन काही गोष्टी चालत आल्या, त्याला फोर फादर कोणीच नाही मिळत. तुम्ही एक्झॅक्ट सांगू नाही शकत का ह्याचा ओरिजिन काय आहे. ते इन्स्ट्रुमेंट डेव्हलप झाला पण या कोणा बनवला या कोणी नाही सांगू शकत. ओढी एन्शियंट जुनी कहाणी आहे. पण म्हणजे आपली देवांच्या गोष्टी, वाघयाच्या गोष्टी आहे ना, त्याच्यात बोंब्या तराल किंवा या ज्या गोष्टी आहेत ना, ते प्रयोगात म्हणून लोकांनी ते तयार केला. वाजवता वाजवता ते शिकत गेलं. तर सांगायचा मुद्दा असाच आहे काय, तारपा जी गोष्ट आहे, बोंब्या तराल किंवा जी आपल्या जुनी देव आहेत ना, तर त्याच्यामध्ये देवांचा वाद्य आहे ते. तर देवांचे वाद्य म्हणजे हिरवा, हिमाय, बहरम जे पण यायचे असतील तर ते तारप्याच्या चाल्यावर येत, अंगामध्ये जो पण देव येत. तर अशा पद्धतीने या देवांचा वाद्य आहे. देव त्याच्यावर नाचत, पवित्र वाद्य आहे. त्याच्यावर आता त्याच्या लोकांना नाचा पाहिजे, मग एक वेगळ्या प्रकारचा तारपा आपल्या लोकांनी बनवला. पण सांगायचा मुद्दा असा आहे की जसा वारली चित्र जसा जुना आहे 10,000 वर्ष, तसे जे आपले इन्स्ट्रुमेंट फार जुने, त्याचा मेक इन स्टोरी नाही मिळत की बाबा ये साली त्याला बनवला.
तर हीच गोष्ट तुम्हाला युनिक आहे, हम्म. वैशिष्ट्य आहे तुमचं आदिवासी लोकांचा, की तुम्हाला वेगळी बनवते इतरांपासून. मग तारप्याच्या बाबतीत असेल, काहलीची बाबतीत असेल, ढोलाची बाबतीत असेल ना, त्याच्यात व्हरायटी आहे की उठसूट आहे. वाजन म्हणजे वाजन आहे, त्या वाजण्याला पण प्रकार आहे. की एकान सांगला का एक तारप्यामध्ये 71 प्रकारचे वेगवेगळे चाल वाजत, 71 टून्स. विचार करा, आपल्याला 2 टून पण माहित नाही, म्हणजे कोणाक मोठा अभ्यास आहे, पण तो लोकांनी समजून घेतला पाहिजे. आता नाचत म्हणून 4-5 चालत आपल्याला माहित आहे. तर 71 प्रकारचे चाला, एवढं चाल ते तारप्यात. त्याचबरोबर ढोल, काहली. आता ढोल हा त्या देवाचा लगीन लावाया, गावदेवाचा ते पण वापरत, पोरांचा लगीन लावा ते पण वापरत, माणूस मेला ते पण वापरत. पण ते ढोल तेच हा, पण चाल वेगवेगळा. देवाचे चाला वेगळा आहे, पोरांचा लग्न लावायचा चाला वेगळा आहे, मरत वेगळा आहे. तर एवढ्या व्हरायटी त्याच्यात. आपल्याला इन्स्ट्रुमेंट एक इन्स्ट्रुमेंट दिसत, पण त्याच्या व्हरायटी फार वेगवेगळ्या. आता आऊज आहे, डाक आहे, तर त्याचं पण जे कातळा वापरतात, ती पण कातळा वापरताना पण फरक आहे सांग. आता जे आऊज आहे त्याच्या कातळा आहे, त्या खोरीचा कातळा वापरता, म्हणजे गाईच्या पोट्यातला आतला पोर्शन, गर्भाशयाचा. तर हे एक व्हरायटी आहे ना. ढोलाला तर बकऱ्याचा कातळा वापरतात. तर असं वेगवेगळ्या प्रकारचं वापरायचा पण पद्धत आहे. आपल्याला बाहेरून दिसतं तसं नाही आहे. इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत, तारपाच्या बाबतीत पण तोच विषय. ते फार पुरातन काळापासून बनवून घेतला. आणि इको फ्रेंडलीचा विचार केला, इनोव्हेशनचा ना, आदिवासीच्या डोक्याचा विचार केला ना, तर तारप्याच्या बाबतीत तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल. तारप्याला हर एक गोष्ट निसर्गातून मिळणारी आहे, कुठलीच वस्तू कंपनीत बनणारी नाही. की ती कुठेतरी फॅक्टरीत बनलेला एखादा पार्ट आहे ना, तो तारप्याला वापरला. तुम्ही वरचा पार्ट जर घेतला तो दुधीचा आहे, बरोबर आहे, ती पण निवड केली जाते कुठला दुधी, तो आधीच सांगून ठेवला जातो, रिझर्व करून ठेवला जातो, आणि पवित्र पद्धतीने त्याला काढून ना तो आकार देऊन ठेवत, तर तो वापरला जातो. त्याच्या पुढे जोडायचं आहे जिभाली, तर ती बांबूची आहे, बांबूची आहे. त्याचा पुढचा पोर्शन चालायला त्या बांबूचाच लावलाय. पुढे तारप्याची पाती जोडलेली आहे. पण ती पण एक कला आहे, ते पण इनोव्हेशन आहे, की अशा पद्धतीचा एक साऊंड क्रिएशन साठी तयार होऊ शकतो. त्यात परत त्याचे जॉईंट आहेत, की तुम्ही जर फिक्स जॉईंट केला असता, फेविस्टिक लावला असता, तर खराब झाला, पाती खराब झाली, ती जिबाली खराब झाली, तर तुम्हाला दुरुस्त नाही करता, टाका फोडायला लागला. पण ते काय वापरत, कोत्याचा मेन वापरत, मधमाशीचा. म्हणजे तो कधी पण आपल्याला मऊ असतं आणि तो काढता येतो. सीझन वाईज तो कडक पण होतो, पण सीझन वाईज मऊ पण होतो, आणि तुम्हाला काढून तो कधी पण दुरुस्त पण करता येतो. हे एक नॉलेज आहे ना, रिसर्च आहे. तर तेव्हा ती गोष्ट तयार झाली ना. ही गोष्ट आपण लोकांनी समजली पाहिजे. तुम्ही जुनी काहली केव्हा तरी नांगा, काहली आहे ना, त्याला कुठे जॉईंट नाही असं, ते एका लाकडात कोरून बनवलेले असते, सिसवीच्या लाकडापासून. सिसो नाही, त्याला काय म्हणतात, सिसव, आणि ते दुसरं आहे त्याचं, त्याला जॉईंट नाही कुठेच, सरळ एक ह्याच्यात. ते विचार करण्यासारखी गोष्ट, त्याचा शेप द्यायचा, सगळ्या गोष्टी एवढा इंटलेक्च्युअल आपल्या लोकांकडे पाहिजे. या गोष्टी आपण इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत, गाण्यांच्या बाबतीत समजलं पाहिजे. अजून मला हे सांगायचं आहे, लोकांना पुरुष चित्रकारांना वाईट वाटतं जे मी सांगतो, की पुरुषाही लग्नाचा चौक नाही लिहायचा. त्याच्या मागची कारण आपण लोक समजून नाही घेत. ह्या कृतीमुळे, हे कामामुळे आपल्या लोकांची संस्कृती संपत चालली. पहिली जो काय मान सन्मान जो आहे सवासींचा आहे, चौक लिहायचा. सवासीन घानापासून मांडव सरे, लग्न सरेपर्यंत त्याच्या पुढे पण राहते. अंगलवायचा काम करते, ओटायचा काम करते, हळद लावायचा काम करते, देह न्यायचा काम करते, चौक लिहायचा काम करते. चौक लिहायचं काम करते म्हणजे काय करते, तर ती गाणं गाते. चौक एक एक काडी ओढता ओढताना गाणे गाते. ते गाणे कोणाकडून घेते, धवलेरीकडून गाणं घेते. ती धवलेरी जसं गाणं गाते त्या हिशोबाने ती काडी मारते, आणि त्या पद्धतीने चौक लिहिते. हळूहळू ही सवासीन आहे ना, ती भविष्यात कोण बनते, धवलेरी. शाळा इथेच आहे, शिक्षण इथेच आहे, वेगळा क्लास नाही आहे. ही धवलेरी एजेड होऊन मरून जाईल, मग ही सवासीन आहे ती धवलेरीचं काम.
आणि भविष्यात ज्या नवीन पोरी तयार होतील त्या सवासींचं काम आहे. आता काय झालंय, पुरुष लोक येतात, 2 काड्यात सवासींनी मारल्या काय लगेच मस्त आखीव रेखीव पेंटिंग काढून ना निघून जातात. गाणं तर गात नाही. मग हे गाणं पुढे जाणार कसं? परंपरा तुमची तिथेच संपणार. आणि म्हणून आपण काय बोललो की पुरुष चित्रकारांना राग येतो, तो डॉक्टर आहे ना, तो आमचा विरोध करेल. मला विरोध करायचा प्रश्न नाही. तर तुम्ही गाणी गात असता तुम्ही काढा ना चौक, आम्ही तुम्हाला नाही सांगत नाही ना. तर निदान ती परंपरा चालेल ना. मला एक सांगायचं आहे. बरं ते घरचे लोकांनी ते पुरुष चित्रकार चौक काढाया, त्याला 1 पण रुपया देऊ नको. बरं एक तरी एक आहे याचा नाही ना, ते पैसे मिळत ते येतात ना. पैसे देणं बंद करा. बरं सांगा बाबा सवासीन तुला आम्ही अजून पैसे वाढवून देऊ, पण तुम्हीच चौक लिहायचा. ते येतील काय? कोणी नाही यायचा. मदत करा येतील काय? नाही. पैसे मिळत ते पुरुष आहेत. ते मला सांगायचं आहे की आपल्या लोकांमध्ये आता पुरुष संस्कृती एवढी पुरुष प्रधानता हवी झाली ना. पैसा मिळत तर पुरुष मोहरप. आता चौक लिहा पण पुरुष मोहरप. आता तशीच गोष्ट झाली, घरात धान रांधायचं हवं ना, तर कोण रांधे? बाई रांधे ना. आता हॉटेलात धान रांधा कोण जाय? पुरुष. की आता पैसे मिळत, त्याला जर पैसे नको देऊ बरं रांधून देईल का? अशी गोष्ट आहे. तर हे लोक समजला पाहिजे. तर मला त्याला पुरुषला का सांगायचं आहे का विरोध तुम्हाला नाही, आपली परंपरा संपत चालली. जर ती सवासीन संपली तर धवलेरी आपोआप संपणार आहे. नवीन धवलेरी येणार कुठची? कारण ती 3 दिवस तिघी हारी, त्या 3 दिवस त्या धवलेरीना सवासनी हारीच राहत. प्रत्येक टायमाला जशी सवासीन रीत करत असा धवलेरी गाणं सांग त्या धवलेऱ्या सवासीन ऐकत. ह्याच सवासीनी मोहरप धवलेले आहोत. पुरुष लोक तर फक्त चौक लिहायला नाहीत निघून जात. काय मतलब आहे? तर ही परंपरा खंडित होत चालली. तर म्हणून मला हे सांगायचं की तुम्ही चित्र काढा, पैसे कमवा, पण ते कॅनव्हासवर काढा. ही परंपरा जी आहे ना ती टिकली पाहिजे, गाणं टिकला पाहिजे. आणि आपली जी हे आहे ती मौखिक आहे, ती कुठे लिहिल नाही. आणि ते आपलीच लोक टिकवणार आहेत ना, दुसरी कोण टिकवणार? तर त्याच्यासाठी आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजेत. म्हणून आपला विरोध असा नाही चित्रकार लोकांना, पण हे थोडा समजून तुम्ही घेतला पाहिजे आणि ही परंपरा टिकवली पाहिजे. धवलेरी संपली म्हणजे सगळा संपला. धवलेरी नाही राहिली तर मग तुमची सोयीन पण संपली असं आहे. कारण बरेच कामात ती धवलेरी राहती, सोयीन पण असं. आणि सोयीन पारखायचं काम कर, गर्भधारणा झाल्यापासून डिलिव्हरी पर्यंत प्रत्येक महिन्याचं त्याचं अपडेट असं. तिला औषधं माहित आहेत. आता सरकार सांगा दवाखान्यात डिलिव्हरी झाली पाहिजे, ठीक गोष्ट आहे. पण पहिले महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत ती सगळं सांभाळते ना, का नाही? तिचा परत जन्म झाल्यावर सटी पासून ते त्याला घाटी घालण्यापासून सगळ्या गोष्टी करते. ती आपल्या एक याच्यातला भाग आहे, तिला सोडून तर नाही चालणार ना. या परंपरा पण चांगल्या टिकल्या पाहिजेत. ठीक आहे, हॉस्पिटल डिलिव्हरी झाली पाहिजे, हरकत नाही, पण जी पारंपरिक औषध आहे ती पण टिकली पाहिजे. प्रत्येक टायमाला का तुम्ही असायलाच यातली गोष्ट नाही. आम्हाला जगायचं तर आमच्या परंपरा या टिकल्या पाहिजे. ही परिस्थिती आहे. त्यासाठी संस्कृती टिकणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून शब्द संपत्ती पण आदिवासीमध्ये फार आहे. सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, त्या टिकवल्या पाहिजे. आधुनिक शिक्षणाबरोबर पारंपरिक शिक्षण पद्धती पण असली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही खूप चांगल्या पदावर जा, पण आपल्या ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या टिकवल्या पाहिजे. आज जपान सारखा जगातली 3ऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे, पण आज पण जपानने स्वतःची परंपरा टिकवून ठेवली. आजही बाहेरच्या भाषा ते स्वीकारत नाही. लग्न पद्धती पण त्यांच्या पद्धतीनेच करतात. कोरियामध्ये गेल्यानंतर पण तीच प्रथा आहे. पण आपल्यातलं जाणून जरा शिकलं, जरा शहराची हवा लागली काय लगेच विसरून जात. तर ह्या परंपरा टिकवायचं काम पण आपलं आहे. परंपरा आपण जगलो तर त्या टिकायच्या आहेत, नाही तर त्या संपून जातील. म्हणून आपल्याला या गोष्टी टिकवणं काळाची गरज आहे. आणि त्या माध्यमातून सामाजिक चळवळीकडे आदिवासी तरुणांनी वळलं पाहिजे. ठीक आहे, नोकऱ्या, तुमचं शिक्षण वगैरे पोटा पाण्याचा प्रश्न आहे, पण माझा सांगायचा एवढाच आहे, समाज असेल तर आपण आहोत, समाजच नसेल तर आपण कोणीच नाही. हा शहराच्या ठिकाणी मिक्स वस्ती आहे आणि तुमचा आदिवासीचा एकूच घर आहे. तुमचं काय आहे तिथे? तुम्ही काहीच नाही, नसल्याच जमा आहे. आणि म्हणून समाजाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. समाजाच्या चांगल्या परंपरा, मी चांगल्या परंपरा सांगतो, वाईट असतील, वाईट वाटत असेल, समाज मान्यता असेल तर काढून टाकल्या तरी चालतील, त्याच्याबद्दल आपला दुमत नाही. अति दारू पिणं वाईट आहे तर वाईटच आहे, त्याबद्दल आपलं बिलकुल समर्थन नाही, है ना. चुकीचं आहे ते चुकीचं आहे.
त्याच्यामध्ये फार समाजाचं नुकसान झालं तेही मान्य आहे. तर ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. आणि मला हे सांगायचं की आदिवासी म्हणजे बेवडा ही संकल्पना चुकीची आहे. नाही तर फुल टाइम आदिवासी दारूच पित राहिला असता तर संपून गेला असता, मेला असता. आज आपण पण नसतो. ते गरजेपुरती पूर्वी सणवाराला काहीतरी करायचे, रोजच पितात तशातली गोष्ट नाही. पण तरुण पिढी जास्त आहारी चालली, त्यांनी थोडासा कंट्रोल केला पाहिजे. तर ह्या गोष्टी समाजाने समजल्या पाहिजे. म्हणून खूप चांगला आदिवासी समाज आहे. ह्या विकासाच्या ओघामध्ये आपण किती टिकतो हा प्रश्न आहे आपल्यासाठी. आणि त्यासाठी निश्चित आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावा लागणार आहे. तू सांगत होतास राजकीय विषय, पण मला राजकीय क्षेत्र माझं नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणार नाही. कारण आपण एकीकडे मालक होण्याच्या गोष्टी करतो आणि आपण गुलामगिरीकडे जातो. तर मला एवढं सांगायचंय की आपल्या पारंपरिक पद्धती आहे, ग्रामसभा आहेत, गावदेवाची बैठक आहे, तुमच्या कोळीचा जो काय आहाला हे असेल त्यामध्ये आपण टिकून राहा. पॉलिटिक्स आपल्या दूर होऊन जाणार आहे. ते 5 वर्षाची जत्रा असते, त्याच्यात काय नाही, टिकायचं असेल. आणि म्हणून मी नेहमी मी सुरुवातीला माझा शोध घ्यायचा प्रयत्न करतो. मी थोडा इतिहासाकडे जातो, भूतकाळाकडे जाऊन विचार करतो की हे नव्हतं तेव्हा आम्ही कसे जगत होतो, हे खरंच जगण्याची गरजेची गोष्ट आहे का, हा पण आपण विचार केला पाहिजे. की पॉलिटिक्स नव्हतं, बाकीच्या गोष्टींना तर आम्ही जगत नव्हतो का, आमची न्यायाची पद्धत नव्हती का, होती ना. म्हणून मी उलट सांगतो लोकांना की ह्या ज्या प्रगत न्याय व्यवस्थेमध्ये 1 जज पासून सुरू होते, 2 जज, 3 जज, 4 जज, 5 जज, 9 जज, 11 जज असं सुप्रीम कोर्टाकडे जाते. पण आदिवासीची न्यायाची पद्धत जी त्यांची शेवटची आहे ती आपली सुरुवातीची आहे. की आम्ही पंच जेव्हा बसतो तेव्हा अख्खा गाव बसतो. न्याय करायला फक्त 1 जज नाही बसत, सगळ्या गावाच्या सहमतीने आम्ही न्याय करतो. तिथे ह्याच्या ग्रामसभेसारखी वयाची अट नाही, तो 18 वर्षाचा आहे, वोटर्स आहे म्हणून ग्रामसभेत बसला पाहिजे असा आदिवासी ग्रामसभेमध्ये नियम नाही. तो 12 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, तरी पण तो मुलगा असेल, मुलगी असेल, विधवा असेल, महिला असेल, पुरुष असेल, सगळे त्या न्यायामध्ये बसू शकतात. ही आदिवासीची न्याय पद्धती आहे. तुमच्या न्यायाला जी 10-12 वर्ष लागतात त्या आमच्या 1 दिवसामध्ये न्याय होतो. सामूने रामूच्या कानफडीत मारले ते आम्हाला तिथे माहित आहे. त्याच्यासाठी ऑर्डर आणि आर्ग्युमेंट करावी लागत नाही की बाबा हो नांगेल 15 लोकांना सांगला का याही कुठेला आहे, कुठेला बाबा तुझी चूक झाली, तू मान्य कर, गावामध्ये काडी मोडून टाक, यो विषय ना न्याय होऊन जातो. उद्यापासून हारी. पण ही जी इतर जो काय आपण प्रगत न्याय व्यवस्था सांगतो त्याच्यामध्ये न्याय फार कमी मिळतो. आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला न्याय मिळेल आहे आजची परिस्थिती आहे. आणि खऱ्याचं खोटं करण्यासाठीच ही न्याय व्यवस्था आहे. त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात फी आकारली जाते. आणि खरं असेल त्याला खोटं ठरवायचं काम हे कोर्टामध्ये होतं. पुरावे हे त्या ह्याच्या आधारावरती त्या सगळ्या, आणि पुरावे पण साक्षीदार पण खोटे उभे केले जातात. ही पण परिस्थिती. पण गावाची जी पंचव्यवस्था आहे त्याच्यामध्ये असं नसतं. जे खरं आहे ते खरं आहे. आणि म्हणून मला कधी खूप प्राऊड फील होतो की आमच्या जी न्यायाची पद्धत किंवा जगण्याची पद्धत खूप चांगली आहे. इथे खोटेपणा नाही आहे, जे आहे ते समोरासमोर आहे. चूक आहे तर चूक आहे. एखाद्याच्या हातून जर समजा हे व्हायला नाही पाहिजे, पण एखाद्याच्या हातून समजा खून झाला तरी तो कबूल करतो की झाली माझी चूक. आणि गाव समाज त्याला शिक्षा काय दिसतो, तू जर घरच्या कर्त्या माणसाचा खून पाळलास तर हिची जी बायको आहे आणि ही 2 पोरं 3 पोरं आहेत ती तू पोसायची, अशा पद्धतीची शिक्षा दिली जाते. पण त्या न्याय पद्धतीमध्ये एखाद्याने खून केला असेल, सिद्ध झालं असेल तर त्याला फाशी दिली जाते. म्हणजे ह्याचा खून झाला, त्याचं कुटुंब पण उघड्यावर पडलं, ज्याने खून केला त्याला फाशी दिली म्हणजे त्याचं कुटुंब पण उघड्यावर पडलं. पण आदिवासी मध्ये ती न्याय पद्धती नाही. आदिवासी मध्ये खूप चांगली न्याय पद्धती आहे आणि त्या पद्धतीने न्याय केला जातो. समोरासमोर जे आहे ते तू जर केलंस ते मान्य कर, ह्या पोरांची जबाबदारी पण तुझी. त्यांना कोण पोसणार आहे आता, त्याचा बाप तर तू मारून टाकलास. तर ही आदिवासी रीतरिवाज आहे आणि त्या पद्धतीने खूप चांगलं असं आदिवासीचं जगणं आहे. आणि ते जगणं आपल्याला टिकवलं पाहिजे. चांगल्या गोष्टी आहेत. तर एक उदाहरण सांगेन, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी नेहमी सांगतो की खानदानाचा स्टेटस ह्या नावाखाली इतर समाज खून करतो. इतर समाजात जर एखाद्या पोरीने लग्न केलं खालच्या समाजात, तिच्या वेगळ्या जातीमध्ये, तर त्याला मारलं जातं. त्याचं उदाहरण म्हणजे आपण जो मराठीमध्ये एक सिनेमा आला होता ना सैराट, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे ना, की कसं दाखवलंय की खालच्या समाजाच्या पोराशी तिने पाटलाच्या पोरीने लग्न केलं म्हणून शेवटी खून केला जातो. पण मी कधी कधी प्राऊड फील करतो आदिवासी समाजाबाबतीत, विचार करतो, अभ्यास करतो
काय आपल्या आदिवासी तशी एक रीत आहे ना, तू समजा दिवा आडनाव आहेस है ना, पण तू दिव्याची नाही पोरी करायचास, बरोबर का नाही? पण चुकून 100 एखाद केस, दूरचा एखाद दिवा हवा आणि दिव्याची पोरी होई, तर तुमचा पटला आणि तुम्ही सोबत राहा, तर आपण एवढाच सांगून का तुम्हाला कायद्यात नाही बसता यायचा, तुम्हाला एकत्र राहता येईल है ना, तुम्ही राहा, पण आम्ही तुम्हाला कायद्यात नाही घेऊ, कारण ते आमच्यात पटत नाही, पण आम्ही तुम्हाला मारून नाही टाकायचो, बरं का नाही? मारून खून केला जात नाही, एका कुटुंबात आपल्यात लग्न होत नाही, पण चुकून एखाद झालं तर पण आपण त्याला रिस्पेक्ट करतो, ठेवतो, मारून नाही टाकत. तर हे आदिवासींमध्ये खूप वेगळं पण आहे ना. भले ते काय असेल, आपल्याकडे इतर कुळामध्ये लग्न होतं, पण स्वतःच्या कुटुंबात स्वतःच्या आडनावावर लग्न होत नाही, भले ते दूरचा असला, पण एखाद चुकून झालं पण त्यांना मारून नाही टाकलं जात की आमच्या खानदानाची इज्जत घालवलीस, असं काय होत नाही. हे आदिवासीच्या बाबतीत खूप चांगलं आहे, आणि म्हणून ह्या गोष्टी आहेत, ही मोरल व्हॅल्यू जे आहेत ना, त्या खूप चांगल्या आहेत. न्यायाची पद्धत खूप चांगली आहे, सगळ्यांना सामावून घेण्याची पद्धत खूप चांगली आहे, निसर्गाशी जगणं खूप चांगलं आहे. पण ह्या विकासाच्या नावाखाली ज्या काही चाललेलं आहे, त्याचं विस्थापन चाललंय, त्याचं संसाधन घेण्याचं काम चाललेलं आहे, हे अतिशय चुकीच्या पद्धतीने पाहिजे. तर ह्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे, हे मनापासून इच्छा आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीचा प्रयत्न करण्यासाठी आज चळवळीच्या माध्यमातून मी समाजामध्ये फिरतोय. जे काय माझं सामाजिक उत्तरदायित्व आहे तो मी करायचा प्रयत्न करतोय, की अधिक जेवढं काय होईल लोकांमध्ये जनजागृती, मी कोण आहे, माझं संस्कृती काय आहे, परंपरा काय आहे, का धवलेरी पद्धतीने लग्न केलं पाहिजे, का दिवसासाठी आपल्या भक्तालाच बोलवलं पाहिजे. हे छोटं छोटं स्वावलंबन आहे, की 2 पैसे ते आपल्या माणसालाच मिळत आहेत, आणि भक्ताने पिंड पाडले म्हणजे काय तो स्वर्गात जातो, नरकात जातो, असं काय प्रश्न नाही. हे रीती आहेत, रिवाज आहेत, त्यानुसार चालत राहत. आणि म्हणून ह्या टिकवायच्या असतील तर आपल्याला रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे, त्याच्याबद्दल आत्मीयता असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी लोकांना 4 गोष्टी सांगतो, की अशा धर्तरी म्हणजे ही जमीन, कंसरी म्हणजे जे आम्ही अन्न खातो ते, गावतरी म्हणजे हे जे मुके प्राणी आहेत ते, आणि स्त्री म्हणजे स्त्री, महिला, ह्या 4 गोष्टीचा आदिवासीने सन्मान करायला शिकलं पाहिजे, त्याला प्रोटेक्ट करायला शिकलं पाहिजे, तर आदिवासी इथे टिकणार आहे. हळूहळू आदिवासी हातातून धर्तरी चालली, जमीन चाललेली आहे, जमीन नसल्यामुळे कंसरी नाही, कंसरी हातातून चालले, जंगल नसल्यामुळे कंसरी हातातून चाललेले आहे, जे काय नैसर्गिक संसाधन होतं ते त्याला मिळत नाही आहे. गावतरी नाही, तुमच्याकडे जमीनच नाही, तुमच्याकडे कंसरीत नाही, तर तुमच्याकडे गावतरी म्हणजे मुके प्राणी जे कुत्रा, बैल, मांजर, इतर प्राणी कसे टिकणार आहे. आणि हे सगळं नसल्यामुळे तुमची जी संगिनी आहे, किंवा तुमची जी आई आहे, तुमची बहीण आहे, तुमची बायको आहे, ती पण कशी तुमच्यासोबत टिकणार आहे. आणि हळूहळू आदिवासी महिला पण इतर समाजाकडे चाललेल्या आहेत, इतर लोक लग्न करून त्यांना घेऊन जात आहेत. त्याच्या मागचे अनेक कारण असतील, पण हे हळूहळू त्याच्या हातातून सुटत चाललेलं आहे. आणि म्हणून आदिवासी समाज ह्या स्तराला पोचलेला आहे. आणि म्हणून जमिनीचा रिस्पेक्ट केला पाहिजे, कंसरीचा रिस्पेक्ट केला पाहिजे, अन्नधान्याचा, मुक्या प्राण्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आपल्या आईचा, आपल्या बहिणीचा, महिलांचा सन्मान केला पाहिजे. तर ते हातातून निघत चाललंय, त्यासाठी समाजाने प्रयत्नशील असणं खूप गरजेचं आहे, तर आपण टिकणार आहोत. त्या काळाच्या ओघात फक्त संग्रहालयात आदिवासी असेल, त्याची संस्कृती पुस्तकामध्ये असेल, तर ते होता कामा नये, एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि पुन्हा एवढं सांगतो की परंपरा ही जगण्याची गोष्ट आहे, संस्कृती ही जगण्याची गोष्ट आहे, आणि तुम्ही ते जगाल तर टिकाल, नाही तर मग ते कठीण आहे. मग आपोआप तुम्ही ह्या काळाच्या ओघामध्ये गडप होऊन जाणार आहे. तर हे आदिवासींचं असं भयानक भवितव्य आहे, आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तर ह्या गोष्टी अधिक आपण चर्चाही करूया नंतर एक एक विषयावरती, की संस्कृती, परंपरा काय काय आहेत, आपले देवदेवतांबद्दल, धार्मिक त्याच्याबद्दल, आपलं स्वावलंबन, स्वातंत्र्य, संसाधन कसं टिकवलं पाहिजे. तर ह्याही गोष्टीवर आपण एखाद वेळेस सविस्तर बोलूया असं मला वाटतं. आणि अधिकचं काय असेल तर आपण पुन्हा भेटू आणि त्याच्यावरती बोलू. आणि मनापासून एवढीच इच्छा आहे की ठीक आहे, जग कितीही प्रगती करो, पण ह्या धर्तरीवर जीवन जर टिकवायचं असेल तर आदिवासीच्या जीवन पद्धतीशिवाय जगाला पर्याय नाही. देशाचा नाही मी सांगत, जगातल्या लोकांना पर्याय नाही की आदिवासी लाईफस्टाईल ही टिकली पाहिजे. तर वातावरणातले बदल, बाकीच्या गोष्टी टिकतील. नाहीतर ह्या मॉडर्नच्या नावाखाली जी एक अंधी ओढ आहे त्याच्यामध्ये सगळं ते तर संपणार आहेत,
आपल्याला पण ते संपवतील. ही येणाऱ्या काळची भीती आहे. आणि म्हणून ह्या पृथ्वीवर जीवन टिकवायचं असेल तर आदिवासीचं जीवन हे टिकलं पाहिजे. म्हणजे कानाकोपऱ्यातला कुठलाही आदिवासी असेल, तो अमेझॉनच्या जंगलात असेल, अंदमानच्या जंगलातला असेल, आफ्रिकेच्या जंगलातला असेल, पाकिस्तान मधला असेल, भारतातला असेल किंवा चायनाचा असेल, जपानचा असेल, कुठला पण आदिवासी असेल तर त्या आदिवासीची लाईफस्टाईल ही टिकली पाहिजे. आणि जे धावतायत विकासाच्या मागे किंवा डेव्हलपमेंट, मला एवढंच सांगायचं की थोडं थांबा. आता थोडं थांबा, जगायला थोडं स्लो. हा जगायला आलोय आपण, तिथे आपण मरायला नाही आलेलो आहे. तर जे पण लाईफ स्पॅन मिळतं तिथे आपण जगायला शिकलं पाहिजे, ते चांगलं जीवन जगलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. हा निसर्ग कसा टिकेल, जग कसं टिकेल, त्यासाठी निश्चितच खूप सामूहिकतेची गरज आहे. जल जंगल जमीन वाचवली पाहिजे तर पृथ्वी टिकेल. अन्यथा मग खूप कठीण आहे. नाही तर मग भविष्य जसं होतं, भूतकाळ जसा होता की डायनासॉर होते, तसं मग कधीतरी सांगतील की माणसं होती आणि अशी ती राहायची. तर ते माणसं टिकवायचं काम किंवा जीव टिकवायचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि कुठेतरी ही धाव आहे, हा स्पीड आहे, ते थोडा कमी करावा लागणार आहे तर आपण टिकू. नाही तर होड में विनाश आहे हे सांगणार आहे. कारण आपण जर जास्त स्पर्धा करत राहिलो तर संपूर्णच जाणार. तर म्हणून हजारो वर्षापासून आदिवासी ज्या पद्धतीने जगला, समूहाने एकमेकाला समजून घेऊन, म्हणून तो टिकलेला आहे. नाहीतर जे काय युद्धाच्या माध्यमातून नरसंहार चाललेला आहे त्याच्यात माणसं संपत आहे, भलं कोणाचंच होत नाही. आणि कुठलाही रिलिजियस धर्म हा पण फुलफिल नाही आहे. त्यामुळे तिथेही वेगळाच एक प्रकारचा बिझनेस आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, लोक एक वेगळ्या ह्याच्या खाली जातात. म्हणून जगायला आलोय आपण, जगायला शिकू, जगलं पाहिजे आणि त्या आस्वाद घेतला पाहिजे पृथ्वीचा. त्याच्यामध्ये जे आपल्यासाठी भरभरून दिलेलं आहे ते जगलं पाहिजे, थोडंसं थांबलं पाहिजे.